स्पीडअप करायचा आहे सामना प्लीज. खूप वेळ गेलेला आपला. टाइम लावलेला आहे. 4 षटक. बस बस बस. हेमंत गोरले मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने बॉल काहीसा संपर्क चांगला नाही, परंतु एक धाव घेण्यात तर यशस्वी. दुसरी धावेचा काही प्रयत्न दिसत नाहीये. स्ट्राईकवर पाहतोय आपण संतोष पाल. हेमंत गोरले टू संतोष पाल. मोठा फटका खेळलेला आहे. चांगला प्रयत्न. फिल्डर बॉल खाली येत असताना पाहतोय झेल होतोय का नाही. इथं मात्र झेल मिस. नंदू यांच्याकडून आपल्याला चूक होत असताना पाहायला मिळते. हातातला झेल सोडला, परंतु झेल सुटल्यानंतर देखील बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेंसाठी. कॅच सुटली त्यात मात्र शंका नाही, परंतु बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 4 धावेंनी वाढ. जीवनदान आपण पाहिलं मागच्या मॅचमध्ये शिवा लंकेला जीवनदान दिलेलं अतुल म्हात्रे यांनी त्यांच्या संघाला बाहेर जाण्याची वेळ आली आहे. ज्या प्रकारची फलंदाजी झाली, एक झेल सुटला तर मॅच सुटली. त्याच प्रकारची फलंदाजी. कॅच सुटल्यावरती जे आपण झालं मागच्या मॅचमध्ये पाहिलं. मोठा फटका परत एकदा समोरच्या दिशेने. कार्पेट लॉंग द ग्राउंड. इथं मात्र नशिबाची साथ. नशिबाची साथ. 4 धावा. झाडाला लागलेला बॉल बाउंड्री. पाहू शकता नशिबाची साथ मिळाली संतोषला 2 वेळा. पहिल्या बॉलवरती पहिल्या चेंडूवरती झेल त्यांचा सुटला, त्यानंतर देखील नशिबाची साथ. ग्राउंड शॉट बॉल उडून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 मोठे फटके लगातार हेमंतवरती आलेत. 9 धावा पाहू शकता धावफलकावरती. सागरदादा पाटील यांचे हार्दिक स्वागत. ब्लॉकहॉल पद्धतीचा चेंडू तेच तराट मारा. आता मात्र कमबॅक करत असताना हेमंत गोरले आपण पाहायला मिळालेले आहेत. 2 मोठे फटके 2 चेंडूवरती नंतर छान असा कमबॅक. ब्लॉकहॉल पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. हेमंत गोरले यांचा स्तब्ध करून ठेवले ते संतोष पाल यांना. तर सागर दादा पाटील यांचे इथं आगमन झाले, तर त्यांचे हार्दिक स्वागत आहे ॲसोसिएशनकडून. तर कृपया करून त्यांनी इथं यावे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्हच्या दिशेने बॉल टोळत असताना आळस पाहायला मिळाला आपला तिथं बाउंड्री लाईनवरती. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. रनिंग आपल्याला तिथं लूज पाहायला मिळाले. नितीन असतील त्या ठिकाणी. जर लवकर पळाले असते तर बॉल गॅदर करू शकले असते, परंतु काहीशी रनिंग आपल्याला चांगली पाहिली नाही, त्याचा फायदा उचललेला तो 4 धावांच्या षटकामध्ये. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. इथं मात्र फसवलंय की काय, आणि इथं मात्र छान असा झेल पाहायला मिळाला प्रणयच्या मार्फत. आता मात्र संतोषच्या पारीचा अंत आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 मोठे फटके तर त्यांनीच खेळून काढले होते, परंतु इथं षटक समाप्त करत असताना हेमंत गोरले आणि संतोषला पाठवले पॅव्हिलियनमध्ये. गोलंदाज सतीश आपण पाहू शकतो. रायगड प्रीमियर लीगमध्ये सिलेक्शन झालेले असलेले गोलंदाज सतीश आपण पाहू शकतो. गोलंदाजी मार्कवरती नवीन फलंदाज आपण पाहू शकतो. नवीनच वाटतोय.
संकेत नवीन फलंदाज आपण पाहू शकतो स्ट्राईकवर असतील ते नितीन. एकच चेंडू आतापर्यंत खेळलेत नितीन यांनी धावा जमवल्या त्या आपल्या संघासाठी एक. मागच्या टुर्नामेंटमध्ये छान अशी फलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली होती जेणेकरून आपल्या संघाला तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिकवरती पोहोचवलं होतं. तर नितीन यांनी बॅट्समॅन देखील राहिले होते. नितीन सतीश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने. इथं मात्र नंदू बॉल गॅदर करत असताना एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. छान अशी गोलंदाजी सतीश यांची आपण पाहू शकतो आपल्या संघाकडून. छान फटके येत होते संतोष पाल यांच्या बॅटमधून परंतु परत पाठवलंय त्यांना पॅव्हिलियनमध्ये. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू सुरेख चेंडू. LB लेग बिटवीन द विकेट्स नाही आहे इथं. जर असता तर कदाचित फलंदाज बाद असता. तर लेग बायच्या स्वरूपात एक धाव. पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर पद्धतीचा चेंडू. स्विंग पद्धतीचा चेंडू डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळाला. स्ट्राईक ठेवतील आपल्याकडेच नितीन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काही बॅटचा आणि बॉलचा काहीचा संपर्क नाही. विजय बॉलकडे धावत असताना एक धाव तर घेतली. दुसरं धाव देखील पूर्ण होईल चांगल्या रीतीने. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. धावेत वाढ. धावसंख्या झाली ती 17. छान अशी गोलंदाजी पाहू शकता. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केलेत ते सतीश यांनी. छान असा कमबॅक आपल्या संघासाठी सतीश यांचा आपण पाहू शकतो. अजूनही देखील नितीन स्ट्राईकवरती. सन्मान दिले. चेंडू ब्लॉकलपदी चेंडू जस्ट फ्लिक केला लेग साईडच्या दिशेने. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. दुसरी धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहू शकता. वारंवार एक धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट करत असताना नितीन आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी धावा जोडण्यासाठी यशस्वी. 2 धाव जोडले. धावसंख्या झाली ती 19. दुसऱ्या षटकामधील आपण शेवटचा चेंडू पाहू शकता. सतीश यांचा धाव खर्च केले ते 5 चेंडूमध्ये मात्र 5 धावा. 6 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधील सेफ पद्धतीने खेळून काढतायत नितीन. ते देखील 2 षटकांची वाट पाहत असतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र नितीन बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इतर मात्र शेरी आपण पाहू शकता खेळापासून वंचित. बॉल झाल्यानंतर देखील बॉल गॅदर करण्याची त्यांची उत्सुकता आपण पाहू शकता. काहीसं कळालं नाही शेरी यांना परंतु फलंदाज बाद. माऊली संघाचा सेट बॅटर. सलामीची जोडी आता मात्र तुटताना आपण पाहायला मिळतं. संतोष पाल नंतर नितीन बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहू शकता. छान अशी गोलंदाजी सतीश यांची. छान असा कमबॅक करून दिली आपल्या संघाला. मोठा विकेट पाहायला मिळालेला आहे. इथं मात्र बाबू सर्वेश पाळकर आपल्याला पाहायला मिळते. MNR आणि सत्संग ग्रुपमधील खेळाडू पदार्पण केलेले ते मोठ्या सामन्यांमध्ये. तर माझी देखील सत्संग बॉईज आणि MNR ग्रुपचे पोरांना विनंती असेल की आपण अशाच देखील स्तरांमध्ये भाग घ्यावा. प्रॅक्टिसला यावं. आपलं प्रदर्शन दाखवावं आणि नाव करावं आपल्या संघटनेचं. सत्संग बॉईजमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात सर्वेश, रोहन, चिराग. धावसंख्या झाली ती 19. 2 गडीच्या मोबदल्यावरती. सर्वेश, चिराग, रोहन, डमरू जे मावळी संघातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. निखिल त्यांचं नाव आहे. त्याच प्रकारचे अखिलेश आपल्याला पाहायला मिळतात. पदार्पण केलं होतं मोर्या संघामधून. त्यानंतर अमित असतील काळभैरवमधून खेळताना दिसतात.
रोहित गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी तिसरं षटक घेऊन येऊन रोहित. पाहू शकता स्ट्राईकवरती खूप वेळेनंतर आलेले संकेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग चांगली, गती देखील चांगली होती रोहितच्या गोलंदाजीमध्ये. बॉल पूर्णपणे डॉट झालेले तो संकेत. डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. बॉल एसटी रक्षकाच्या हातात. धावा जोडण्याची क्षमता आहे सर्वेश आणि अमितमध्ये, संकेतमध्ये. रोहित तसंच चांगला गोलंदाज. समोरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. इथं मात्र झेल ड्रॉप करत असताना आपण पाहू शकता. चांगला प्रयत्न हेमंत गोरले यांचा लॉंग ऑफच्या दिशेनं. स्ट्राईकवरती आता सर्वेश, हार्ड हिटिंग फलंदाज. मोठा फटका खेळला तर आहे, परंतु काहीचा संपर्क चांगला नाही. कार्पेट एरियामध्ये बॉल जात असताना एक धाव. एकच धावावरती समाधान मानायला लागेल. धावसंख्या झाली ती 21. तर मोर्या आणि शिवशंभू पुढील सामना. इनिंग संपता दोन्ही कर्णधार टॉससाठीचे मोर्या संघाचे कर्णधार इथं उपस्थित आहे. शिवशंभू संघाचे कर्णधार विशाल फदाळे यांना विनंती आहे टॉससाठी यायचं आहे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. मिसफील्ड झालेले ते क्षेत्ररक्षकाकडून. एकच धाव. स्ट्राईक ठेवतील आपल्याकडे बाबू. सर्वेश स्ट्राईकवरती मोठे फटके खेळणारा जाणले जातात. एक चेंडू 6 धावा, एक चेंडू 4 धावा असताना आपल्या संघाला विजय करून दिलेला आहे ते खूप वेळा बाबू यांनी. फटका काहीचा चांगला संपर्क नाही. एकच धाव. नाराज असतील स्वतःवरती बाबू. मोठा असा फटका आलेला आहे तो संकेतच्या बॅटमधून. ज्या धाव्यांची गरज होती त्या धाव जोडत असताना संकेत आपल्या संघासाठी मोठा फटका. सदतीस धावा धावफलकावरती. 38 धावांची गरज 4 षटकांमध्ये. विशाल फदाळे यांना विनंती आहे लवकर टॉससाठी यायचंय. इनिंग समाप्त झाली आहे. 5 धावांची पेनल्टी आणि टॉस विन देखील देण्यात येईल पुढच्या संघाला. अडतीस धावांची गरज. छोटासा समीकरण पाहू शकता रायझिंग स्टार साठी. रविराज भगत यांचे मागच्या मॅचमधील शिवा लंके मॅन ऑफ द मॅच यांचं पारितोषिक घ्यायचं आहे. रविराज भगत तर्फे रविराज भगत यांच्याकडून शिवा लंके यांना मागच्या मॅचमधील मॅन ऑफ द मॅच. कॅमेरा
मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच शिवा लंके, रविराज भगत यांच्यातर्फे त्यांचा सन्मान करण्यात येईल. तर सामना सुरू करायचा आहे. रविदा, आपल्याला विनंती असेल की नाणेफेक देखील करून घ्यायचं आहे. मोरे 11 आणि शिवशंभो संघाच्या मधील होणारा पुढचा सामना. अंबादास, तुम्हाला विनंती आहे नाणेफेकी करून घ्यायची आहे. तो आलाश. तर रविराज भगत यांना विनंती आहे नाणेफेक देखील करून घ्यायचे. पुढील होणारा सामना लवकरात लवकर सुरू करून घ्यायचे. दीपक शेरी, दीपक शिंदे आणि हेमंत गोरले सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. नाणेफेकी होईल इथं मोऱ्या विरुद्ध शिवशंभो होणारा पुढील सामना. तर नाणेफेकी जिंकलेले इथं मोऱ्या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. इथं सामना सुरू करायचा आहे. दीपक शिंदे सलामी फलंदाज आणि हेमंत गोरले आपल्याला पाहायला मिळतील. 38 धावांचं लक्ष्य, 4 षटक 38 धावांचं लक्ष्य. संकेत गोलंदाजी मार्कवरती तेज तराट गोलंदाज छान अशी कामगिरी फलंदाजीच्या मार्फत आपल्या संघासाठी करत असताना पाहिले संकेत यांना आपण. तर गोलंदाजी मार्कवर देखील आपला जादू चालवता आहेत का आपल्या संघासाठी संकेत. तर नाणेफेक झाली होती. तर मोऱ्या विरुद्ध शिवशंभो, मोऱ्या संघाने नाणेफेक जिंकलेली. आपला निर्णय कळवायचा आहे. संकेत गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू दीपक शिंदे यांच्यासाठी. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, अतिरिक्त धावा 22च्या स्वरूपात. वाईड +1 अशी धाव येताना आपण पाहतोय. लाईन लेंथ पूर्णपणे भरकटत असताना संकेत. नाही, वाईड +1. पुढील चेंडू संकेत यांचा. मोठा फटका खेळला आहे, परंतु काय होतं इथं मात्र हेमंत गोरले बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवरती सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळाला निखिल यांच्या मार्फत लॉंग ऑनच्या दिशेने. हेमंत गोरले बॅक टू द पवेलियन. मोठा मासा रायझिंग स्टारचा आपण पाहू शकता. 38 धावांची गरज असताना धावा जमवले ते आतापर्यंत 2. 36 धावांची गरज. नवीन फलंदाज सतीश. तर छान अशी गोलंदाजी आपण पाहिली होती सतीश यांची. त्याच प्रकारची फलंदाजी करून दाखवत आहेत का आपल्या संघासाठी. 38 धावांचं लक्ष्य, धावसंख्या आतापर्यंत 2. 36 धावांची गरज. येणाऱ्या 23 चेंडूमध्ये 36 धावांची गरज. संकेत गोलंदाजी मार्कवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. छान अशी गोलंदाजी, छान असा वेग संकेतकडे पाहायला मिळते. पूर्णपणे डॉट, पूर्णपणे स्तब्ध सतीश. तर ऑब्जेक्शन घेतले बॉलरवरती. मोठा फटका, स्लॉटमध्ये चेंडू. इथं मात्र झेल बाद.
वाऱ्याची साथ मिळाली नाही. फटका तर चांगला होता, परंतु हवेच्या वेगाने बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये येत असताना सुंदर असा झेल पाहायला मिळाला आपल्याला. सर्वेश यांनी पकडलेला सुंदर झेल. नवीन फलंदाज रोहित यांना आपण पाहू शकतो. सकाळच्या सत्रामध्ये प्रॅक्टिससाठी आपण सतत त्यांना पाहतो. प्रॅक्टिसचं काय फळ मिळतंय, संघाची आशा रोहित आणि स्वतः कर्णधार दीपक शिंदे. धावसंख्या 2 झालेल्या आहेत. कशाचा रिव्ह्यू आहे? थ्रो. क्लीन डिलिव्हरी व्रिस्टच्या जोरावरती. नॉट युझिंग द शोल्डर. व्रिस्टच्या जोरावरती करत असताना गोलंदाजी. छान अशी गोलंदाजी पाहायला मिळते. 2 फलंदाज रायझिंग स्टारचे बॅक टू द पवेलियन आपल्याला जात असताना पाहायला मिळाल्या. 3 चेंडू हाताळत असताना 2 मोठे गडी बाद आणि 2 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सतीश बॅक टू द पवेलियन. हेमंत गोरले देखील परतीच्या रोहित नवीन फलंदाज. पॉईंटच्या दिशेने खेळलेला चेंडू. गणेश बॉलच्या खाली धावत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यात दरम्यान एकच धाव. स्ट्राईकवरती येतील ते स्वतः कर्णधार दीपक शिंदे. काहीतरी करून दाखवायला लागेल आपल्या संघासाठी. धावा जोडायची गरज आहे. 38 धावांचा लक्ष्य. धावसंख्या आतापर्यंत 3. 35 धावांची गरज. येणारे 20 चेंडू. 4 चेंडू झालेत. 20 चेंडूमध्ये 35 धावांची गरज. समीकरण सोपं आहे. त्याच प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा खर्च केल्यात. 2 मोठे फलंदाज बाद केलेत संकेत यांनी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईड. अतिरिक्त धावा. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. वाईडच्या स्वरूपात धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 4. खेळत होते कुठे आणि बॉल लागला कुठे? हँडलला स्पर्श होताना बॉल. 1 धाव घेण्यात यशस्वी. या षटकातील शेवटचा चेंडू. मोठा फटका. हेलिकॉप्टर पद्धतीचा चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अंत गोड करत असताना या षटकामध्ये रोहित यांच्या बॅटमधून एक आकस्मिक षटकार. ज्या धावांची गरज होती ती धाव जोडत असताना सकाळची प्रॅक्टिस धावला लावली आहे ती रोहित यांनी. सकाळी पाहू शकता बॅटिंगसाठी बॅटिंग बॉलिंग दोन्ही करत असताना रोहित यांना आपण पाहतो. प्रॅक्टिससाठी सतत आपल्याला पाहायला मिळतात.
हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. 27 धावेंची गरज. 18 चेंडू 27 धावेंची गरज. धाव संख्या 11. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता संतोष पाल. गोलंदाजी मार्कवरती संतोष पाल आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येत असताना. स्ट्राईकवरती असतील ते दीपक. अकरा 27 धावेंची गरज येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. सत्तावीस धावेंची गरज येणाऱ्या 3 षटकामध्ये. दुसरं षटक घेऊन येत असताना संतोष पाल. दीपक शिंदे ऑन स्ट्राईक. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू, छान असा चेंडू पाहायला मिळाला. त्याच दरम्यान एक धाव लेगबाईच्या स्वरूपात. लेगबाईच्या स्वरूपात आपल्याला धाव पाहायला मिळते. छान अशी गोलंदाजी माऊली संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. छान अशी गोलंदाजी संकेत यांची करत असताना शेवटच्या चेंडूवरती रोहित यांचा हल्ला पाहायला मिळाला. एक मोठा फटका 6 धावेंसाठी. रोहित याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेला मोठा फटका स्ट्राईकवरती. छान अशी गोलंदाजी देखील पाहिली आपण संतोष पाल यांची. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू. पुढील चेंडू संतोष पाल यांचा. सन्मान दिलाय पॉईंटच्या दिशेने. गुंजाळ भाऊ असताना बॉल गॅदर केलाय. काही एक धावाने डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. पुढील चेंडू परत एकदा हेलिकॉप्टर शॉट. आउट ऑफ द पार्क. ऑन फायर रोहित आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा जोडत असताना आपल्या संघासाठी आक्रमकता रोहित यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. छान अशी फलंदाजी रोहित यांच्या मार्फत पुरेपूर समाचार घेतला तर संतोष पाल यांचा. लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळालेला चेंडू. छान अशी कमबॅक करत असताना आपटी प्रकारचा चेंडू. परत एकदा पुरेपूर समाचार घेतलाय. बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेंसाठी. छान अशी फलंदाजी आपल्याला करताना पाहत मिळतोय रोहित. ज्या धावांची गरज आहे ती धावा जोडत असताना रोहित आपल्या संघासाठी 24 धावा धावफलकावरती. 14 धावेंची गरज. छान अशी फलंदाजी रोहितच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. 3 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून. परत एकदा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न थर्ड मॅनच्या दिशेने.
एकच धाव. छान अशी फलंदाजी पाहायला मिळते. 22च्या स्वरूपात धावा आल्यात ती 1. धावसंख्या झाली ती 25. 13 धावेंची गरज. 12 चेंडू 13 धावेंची गरज. छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रोहित यांची. बारा चेंडू 13 धावेंची गरज. समीकरण बदलून ठेवले ते रोहित यांनी. बॅटकट. तर पुढील सामना आपण पाहू शकता शिवशंभो विरुद्ध मोरिया. मोरिया संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. निर्णय अजून कळवलेला नाही आहे. 2 षटकामध्ये 13 धावेंची गरज. नितीन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता. बारा चेंडू 13 धावेंची गरज. ऑन स्ट्राईक फलंदाज रोहित. परत एकदा त्याच प्रकारचा चेंडू आणि त्याच प्रकारचा समाचार घेतलाय तर रोहित यांनी. षटकारच्या स्वरूपात पाहायला मिळते ते 6 धावा. परत एकदा हेलिकॉप्टर प्रकारचा शॉट समोरच्या दिशेने. मनगडाचा जोर दाखवत असताना रोहित आपल्याला पाहायला मिळत आहे. धोनी स्टाईल हेलिकॉप्टर पद्धतीचा षटकार. आतापर्यंत 4 मोठे फटके रोहितच्या बॅटमधून आले. 7 धावेंची गरज. पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने. गणेश बॉल गॅदर करत असताना एकच धाव. आता मात्र संघमालक कर्णधार दीपक शिंदे ऑन स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतील. 6 धावेंची गरज. नितीन बॉक्स पद्धतीचा शॉट. एकच धाव. 5 धावेंची गरज. 9 चेंडू 5 धावेंची गरज. पुढील चेंडू नितीन यांचा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. इथं मात्र बॉल जातो सीमारेषे पार 4 धावेंसाठी. आता मात्र एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि मात्र 1 धावेची गरज. स्कोर लेवल 1 धावेंची गरज इथं रायझिंग स्टार या संघाला. डॉट पद्धतीचा चेंडू. फिरकी पद्धती. हॅलो हॅलो. 1 धावेची गरज. इथं मात्र टोळून काढले चेंडू. शिक्का बॉल खाली येत असताना सुंदर असा झेल. सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळाला. षटक समाप्त. 6 चेंडू 1 धावेची गरज. मार्कवरती आमचे लाडके शिक्का भाऊ. 6 चेंडू 1 धावा. सामन्याचा रस काढून घेतलाय तो रोहित यांनी. मोठे फटके त्यांच्या बॅटमधून येत असताना आपण पाहायला मिळाले. आपल्या संघासाठी छान कामगिरी करता असताना रोहित. आणि इथं मात्र संघ विजय झालाय तो रायझिंग स्टार. तर रोहित यांना विनंती आपला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घ्यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच रोहित.
रोहित कुरकुरे मॅन ऑफ द मॅच. रोहित छान अशी फलंदाजी आपल्या संघासाठी विजय प्राप्त करून देणारी फलंदाजी, मोठे फटके. स्कोर किती रे? 10 बॉल 27 धावा जोडल्यात त्या आपल्या संघासाठी रोहित कुरकुरे यांनी. मॅन ऑफ द मॅच घ्यायचंय, लवकर यायचंय. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घ्यायचंय. मोर्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. संजय दादा म्हात्रे यांच्यातर्फे रोहित यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यात येईल. दुपारच्या सत्रामध्ये सगळ्यांचं